जालन्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी कंबर कसून कामाला लागू पालकमंत्री पंकजा मुंडे. मात्र अवैध धंद्यांवर थातूरमातूर स्पष्टीकरणावर टीकेची झोड. अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात सर्व आरोपींवर कारवाई होणार. आज दिनांक 26 रोजी सोमवारी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बोकाळलेल्या अवैध धंदे आणि वाढते गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रशासन कंबर कसून कामाला लागले असल्याचं स्पष्टीकरण पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त जालना दौऱ्यावर असताना पत्रकारांनी अवैध धंदे, गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. जिल्ह्यात गांजा, दारू, वाळू, मटका, गुटखा यांसारखे अवैध धंदे खुलेआम सुरू असून गुन्हेगारीत वाढ होत असल्याच्या आरोपांवर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की गुन्हेगारी वाढण्यास गुन्हेगारच जबाबदार आहेत. पोलीस प्रशासन त्यांना योग्य वेळी व्यसन घालेल. अवैध धंदे बंद करण्यासाठी कडक पावलं उचलली जातील. तसेच अंबड आणि घनसावंगी तालुक्यात समोर आलेल्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याबाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. या घोटाळ्याबाबत जे कोणी दोषी असतील, मग ते अधिकारी असोत किंवा मध्यस्थ, सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं ठाम आश्वासन त्यांनी दिलं आहे. मात्र अवैध धंद्यांबाबत पालकमंत्र्यांनी दिलेलं स्पष्टीकरण हे ठोस कृतीपेक्षा आश्वासनांपुरतंच मर्यादित असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अवैध धंद्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप होत असताना कंबर कसून कामाला लागू असं नेहमीचं उत्तर दिल्यानं हे स्पष्टीकरण थातूरमातूर असल्याची टीका नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी भरकटत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. अशा परिस्थितीत केवळ आश्वासन न देता ठोस आणि सातत्यपूर्ण कारवाईची अपेक्षा नागरिक व्यक्त करतात. आता पालकमंत्र्यांच्या या घोषणेनंतर प्रत्यक्षात अवैध धंद्यांवर कितपत कारवाई होते आणि अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात दोषींना शिक्षा होते का याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. स्थानिकचे प्रश्न आहे. जालन्यामध्ये खास करून गुन्हेगारी किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न. 2 दिवसाला मर्डर होत आहेत. गावठी कट्टे सापडत आहेत. पोलीस गावठी कट्टे जप्त करतात, पण मुळापासून कारवाई होताना दिसत. आज आम्ही बैठक आहे जिल्हा नियोजनची, गृह खात्याच्या संदर्भातली सुरक्षेची बैठक एक लवकरच मी घेत आहे. नगरपालिकेच्या आपल्या आचारसंहितेमुळे काही बैठका थांबल्या होत्या आणि आता त्या घेत आहे. मी पूर्ण जातीने लक्ष घालीन आणि बऱ्याच अंशी अवैध धंद्यांना जेव्हा आपण थांबवतो तेव्हा या सगळ्या गुंडागर्दीचे पण पाळंमुळं संपुष्टात येत असतात. त्यांना स्पॉन्सर करणारे अवैध धंदे असतात. तर त्याच्यामुळे आम्ही ह्याच्यावर आता कंबर कसून कामाला त्याला जोडून माझा प्रश्न आहे. 2 दिवसापूर्वी एका आईस्क्रीम विक्रेत्याचं अपहरण झालं. त्याला झाडाला बांधून अमानुषपणे मारहाण झाली. त्याच्या वडिलांना मारहाण व्हिडिओ कॉल द्वारे दाखवण्यात आली. 4 दिवस गुन्हा दाखल झालोय. पोलिसांना आरोपी सापडत नाही आतापर्यंत. तो आता आयसीयू. पोलिसांना आरोपी जरूर सापडेल. आरोपी हे पळून जातात, ते लपतात, पोलीस त्यांना शोधत असतात आणि असंख्य आरोपींच्या मागे पोलीस असतात. तर आपण पोलिसांवर विश्वास ठेवला पाहिजे. आरोपीला कठोर शिक्षा करण्यात येईल. जालना महानगरपालिकेच्या निवडणुकात 74 जण आरोपी असताना फक्त 28 जणांवर कारवाई होते. कोण या अधिकाऱ्यांना चार्जशीट प्रमाणे प्रत्येकावर कारवाई कोणाला दाबायचं कारण नाही. ज्याचं नाव त्या चार्जशीट मध्ये असेल त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी लोणीकरांची होती. मागणी लोणीकरांची होती. त्याची बदली झालेली आहे. जेव्हा चार्जशीट संपूर्ण येईल ते जिथे असतील तिथे कारवाई होईल. ज्यांचे नाव त्याच्यात असतील त्यांच्यावर कारवाई होईल. अधिकारी होते, त्यांनी 74 जणांवरती ठपका ठेवला होता अनुदान अतिवृष्टी घोटाळ्यात. मग असं काय झालं की 28 जणांवरतीच गुन्हा दाखल झाला, बाकी त्यांचे नाव त्यामध्ये या गोष्टी अभय द्यायचा काय संबंध आहे? कोणी कोणाला अभय द्यायचं? इथे अभय हा विषयच नाहीये. जो चुकीचा आहे त्याला शिक्षाच होईल. त्याची एक प्रोसिजर असते, त्या प्रोसिजर प्रमाणे जावं लागतं. असं कुठेतरी गॉसिप करून उपयोग नाही त्याचा. पण जिल्हाधिकाऱ्यावर हक्कभंग आणणारा त्यांनी आणावा, त्याच्यावर कारवाई होईल. हक्कभंगाची प्रोसिजर वेगळी. इथे मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही.